हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमन्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. महाभारतांतू युधिष्ठिर लोमश महर्षील्यांगे निमगीता कसं म्हळ्यार अगस्त्य ऋषील विषयू वातापी इल्वलाल काणे ऐकलो लोपामुद्रे वारडिकोन घेवन एक चरड जलेल विषयांनी ऐकलो सकट जतना आता मागीर सांगता आनी दाशरथी रामाले भार्गव रामाले काणी ऐकलो हे पुराय जत्तरी निमगीत तो म्हाका अगस्त्याले विंगड कसले अतिमानुष कसले काम असवे ते सांगितवे म्हूण तेदना लोमश महर्षी सांगतात की वही ताणे मस्त सकडी विचित्र विशेष अद्भुत जावन आशिल्लें सकडी कार्य केला पळ्या राया अगस्त्य ऋषींक ती मानुषत्व आशिल्लें म्हणलेलें म्हणीत महातेजस्वी म्हणीत तांणी कितले की सकडी अद्भुत कार्य केला म्हणलें पळय एक विशय सांगता कृतयुगांतू भयंकर कालके म्हळ्यार राक्षस आशिल्लीची तांकां युद्धा विशयांतू सांगता म्हणना कोणा जाल्यार सोलसायताची तितले दर्पिश्ट इवे आनी अति भयंकर तांणी त्या कालकीय राक्षस कसं करताचे कसो वृत्रासुराला आश्रयांतो वृत्रासुराले सहकार घेवन तांणी कितले की सकडी आयुध घेवन देवेंद्राक आनी देवतेंक तिनी लोकांक ते सोदून बाद दिताले आशिल्लीची मारता आशिल्लीची स्वर्गात दुखून तांकां धांवडान गेल्ले देवतेंक आनी खंय वचूं म्हूण कळ्ळी तांणी भुयलोकार आयले भुलोका येवन बाद दिले स्वर्गा चमकले स्वर्गा वचून बाद दिले पाताळा चमकले पाताळा वचून बाद दिले तांकां रब्बील कडेन राब सोडची कसं करचें म्हूण कळ्ळी कडेर म्हणटा तांकां दिसलें की ह्या कालकेयांक कितले दर्प सोक्कू येवचें कारण वृत्रासुराले आश्रयांत आस म्हणून आमी वृत्रासुराक संहार करुया तेदना कालकेयांक तांगेले दर्प खंय वता म्हूण पळया पुरी देवते इंद्राल वोट करून ब्रह्माले चमकलीची आनी ब्रह्मान सांगले की तांकां तुमी कशा खातीर आयलीची म्हणून म्हाका कळ्ळा वृत्रासुरा कशें मारचें म्हूण न्हय तें एक सांगया तुमकां भुलोकांतू एकलो ददीच म्हणलो नांवाचो महर्शी आस तुमी पुरे जन इंद्राल वोट वचूका मात्र वचून तागेले सांगता आमकां एक वर जावका म्हूण कडेरी तो जावन सांगू तो क्षमा गुणाचो दयामयी तो जायत म्हूण तुमी निमगेले वर दिता कळ्ळें वर सुरवेक वर दिता म्हूण ताणें म्हणले कुळ्ळे तुमी कसलो वर निमका गोसोय तिनी लोकांक बरेपण करचे खातीर कल्याण करचे खातीर तुगेले आंगाचे हड्ड जावका आमकां म्हूण सांगून निमका तो त्यागमयी तो करुणामयी वय म्हणटना तो तागेले शरिरा वयरी आशी दवरना तो तागेले अस्थी तुमकां दिता ते अस्थी पुरे होर न्हू विश्वकर्माला दिवन भयंकर जावन वचूंक एक वज्रायुध निर्माण करता कळ्ळें तें वज्रायुध षटकोन आकृती जावन आसता तशी खंयचे प्रबल शत्रूकय विनाश करचे समर्थ जाता तें वज्रायुध जाल्ली नंतराची इंद्रान वृत्रासुराल संहार करचे कळ्ळें नानातले वृत्रासुरा मरण ना मरण म्हळ्यार मरण जावकाले इतली सकडी कोरका ते दोळ ताका मारूं जायना जाल तितले बग्गी वचून सांगील कार्य करायचें पुरे तांणी ब्रह्मलोका दुखून चमकलीची देवाक संदर्शन केलें की देवा लेगी पुरे विशय सांगले की आनी नारायणाक घेवनूच ददीची महर्षीला आश्रमा चमकलीची म्हूण ते सरस्वती न्हंयची तिरार आसा ददीची महर्षीला आश्रम थंय जिंके आनी व्याघ्र ओटू भोंवताची खंयचेय कोणाकय मारनाची कसले करना साधू प्राणी वरीची वाघ इत्यादी साधू जावन आसत ते स्वेच्छेन विहार करताची कळ्ळें तांणी
पुरे प्राणी बारी ಒಟ್ಮೇಳೀರ್ असत कडेरी ददीची महर्षीले पवित्र त्या आश्रमात देवती येऊन पावलींच काही तई ददीची महर्षी संदर्शन केले की ददीची महर्षी म्हणाल काही कसलं तुम्ही हांगा इल्यांची म्हण त्यांनी म्हणलं आमका तू गेल निमते का बरं जाऊ का कडेरी कसल बरं जाऊ का तू दित्त म्हणून सांग मागीर आम्ही सांगता तो म्हणाल की तुम्ही कसा निम गेला रे दित्तावा तरी तू गेल्या अस्ति आमक जाऊ का ततो ददीचः परमा प्रतीतः सुरोत्तमां स्थान इदम अभ्युवाच करोमि यद्वो हितमध्य देवा स्वं चापि देहं स्वयमुसृजामि वैव्या तुमक पुरे जन बरं जत मुंजला राम मिगेल देह सोडच्याक परित्याग करच्या तयार असाम आणि तगेले शरीर तो सोडता ब्रह्मान सांगल्या बरी देवती पुरे ददीची महर्षीला अस्ति घेऊन वचून विश्वकर्माला देवशिल्पी ತಂತು ಭಗವತ್ತಂತ ವಿಶ್ವಕರ್ಮನ್ ಕೊರ್ಚೆ ಮುಣಸ ಹಂಗ ದೇವಶಿಲ್ಪಿ ತ್ವಷ್ಟ್ರಾಲಾಗಿ ಮುಣಸ ನಿಜಾವನ್ ತ್ವಷ್ಟ್ರ ವೃತ್ರಾಸುಲ ಲಾನು ಮುಣಯಸ जल्वो कळबे आम्ही हंतशील तशी सांगका पडता त्वष्ट्राला वचून सांगले त्वष्ट्रान कसले म्हण म्हळ्यार ददीची महर्षीले पुरे हड्ड ಒಟ್ಟು कोरून वज्रायुध निर्माण केले वज्रायुध इंद्राक ओपसान दिले तेदन त्वष्ट्र म्हणाल काही ये भयंकर जावन आशिल्ले वज्रायुध ये भयंकर ये बलिष्ठ जावन आसूचे वृत्रासुराक मारी बस आणि शत्रू निर्मूल केले म्हणजे रे निष्कंटक जावन आशिल्ले स्वर्गलोक तुगेले जाता हे देवतेंगेल ಒಟ್ಟು स्वर्गलोकाक वस्तू म्हणून सांगून म्हणले कित्याक कडेरी इंद्र ते वज्रायुध घेवन चमकलो सर्व देवतेंक घेवन चमकला थंय भूलोक स्वर्गलोक पाताळ पुरे वश केले वृत्रासुराले चमकला थंय वृत्रासुराल सुತ್ತೂಚಿ कालकेय राक्षस आसची केदे धोड म्हळ्यार एक राक्षस पर्वत इतले होडक ते कालकेय राक्षस ऊर ते वृत्रासुराल ಒಟ್ಟು आसची देवते युद्धांक इल्ले पळील तन्नी तंकाय कोपयलो युद्ध आयलींची जल्वे महाघोर युद्ध जाले निजावन पळय एक मुहूर्त वेळ जललके ते युद्ध म्हळ्यार आमगेल 45 निमिष म्हूण येत जाल्यार 3 लोक येल्लो कल्लो जाल्ले म्हूण सांगून परस्पर एकले कातोर घेवच्या वत्ताची तशी रुंड मुंड सकडी खडग धरलेले हात सकडी तोग्गू पडतरस एकाकले या कालके देवतेंगेल वैरी भारी रबसान पडतरसच की देवतेंक एक पंथाक देवतेंक तडसून घेवचे जायन ते युद्ध त्यांनी धांवच्या सुरू केले इंद्राक बहीण जाले देवते पुरे भिवन धांवतरसची वृत्रासुरू क्षणाक अभिवृद्धी येतरस कडे ताकाय दिसले की समुद्रशी येतरसची या कालकेय हांक कशी एदुरसूचे म्हूण कळणी कडेरी इंद्र कसं करता सीदा तो आयला न्हू नारायण तागेल्याक वता कडेरी वो कसं करता नारायण तागेले बल आणतले एक अंश इंद्रा दितकय इंद्राक भयंकर बल येयले कळवे इंद्र महाविष्णूनच एक अंश बल दिल्ले पळील कुळे देवते पुराय जन तांगेल बल इंद्राक दिली की पुराय जनल बल अंश पळी मेळ्ळी न्हू इंद्राक तो भयंकर एक प्रज्वलन जब असूर जाल्लो वृत्रासुराक कळ्ळे इंद्राक पुराय जनल बल येयला म्हूण कळवे तेदन तो घोर गर्जन केली की दिक्काक 3 लोकांत तागेले गर्जन ऐकपळे म्हणून हे ऐकल न्हू इंद्र आनी हाक कशी सोडूनच म्हूण सांगून सीदा वज्रायुध प्रयोग केले की वज्रायुध प्रयोग केल्ले कुडले वृत्रासुर तोग्गू पडलो म्हूण सांगून तो मेल्ला मोरून तोग्गू पडला जाल्यार इंद्राल मनान तो भंय दूर जायनी म्हणटाची वृत्रासुरात म्हाका धांवडां घेवन येता की म्हूण सांगून एक सरोवरांत निपन बसता म्हूण सांगून धांवतरस वज्रायुध हा प्रयोग केल्ले वृत्रासुराल संहार जाल्ले तेव्हाय तागेले मनान तो ना इत्याक म्हूण म्हळ्यार केवल एक क्षण भितर वृत्रासुराले मात्ते कातरसून ते वज्रायुध इंद्राला हातांत येयला तागेल मनाक आसले इंद्राले प्रयोग करनी नुतस भंय वृत्रासुराला भंयान तो सरोवरा भितर निपून बसता म्हणून तो धांवलो हंचाण कालकेय पुरे बिल्लींच के वृत्रासुर मेलो आमकां तो नायक ना म्हूण सांगून जल्वे ते कालकेय सैन्याक देवते पूर्ण बल प्रयोग करून निर्मूल करून सोडका म्हूण सांगून तांणी तशी आयुध प्रयोग करतरसची आंगनी कसं केलें कालकेय राक्षस देवते इतले ಒಟ್ಟು जावन आमगेले ಒಟ್ಟು युद्ध करूं येयले आनी आमकां सैसूचे जायना म्हूण सांगून तांणी समुद्राचे पंदा वचून निपन बसलीच के
थंय कालकी थंय बैसून तांगेले एक समालोचन जाता. तीन लोक नाश करता जाल्यार कसल जाता म्हूण सांगून ते दानम सैन्यान तो महा मेधावी दानम येशिल्के तांणी तांकां दिशिल्ले एक उपाय सांगता सकै एकलो म्हळाल की देवते बलिश्ट जेवच्या कारण कसं म्हण पळका तांगेल बला मूल कसल म्हण पळया तांगेल बलाच मुलं नाश करका ते खंय तुकून तांकां बल येईल म्हूण कळल्यार आमी वांताची नानतला रे आमी सीदा ते कसं म्हूण आलोचन करनाशे सीदा युद्ध करचें मुखाल म्हणजे आमी पुरे नाश जाताची म्हूण सांगून तांणी कालकेय एकल्या उरलो न्हू कडेर एक निर्धार आयलींच की कसं न्ही म्हळ्यार सद्या देव तेंगेला युद्ध करूं ना पक्कनी आतां युद्धाचें मुखाल म्हणजे आमी नाश जाताची म्हूण सांगून तांणी दृढ निश्चय करून सुरवेक देवतेंक इतले बल खंय दुखून येयले म्हणून पळोवका आनी सुरवेक देवतेंक बल दिवचे आशिल्ले त्या पळय यज्ञ करचे आशिल्ले वेदविद्यांत पारंगत जावन आशिल्ले तपस्वी जनांक पळय नाश कोरका म्हूण सांगून तांणी लेखले काय कसं लेख म्हण तांगेले एक अशी निर्धार कोरका जाल्यार तांगेल मनांतूल विचार कसो आशिल्लो म्हळ्यार ये सन्ति विद्या तपसोपपन्नाः तेषां विनाशः प्रथमं तु कार्यः ऋषी महर्षी कसं सकड तपस करताची कसं सकड यज्ञ याग करता ताजी निमती देवेंद्राल बल चढता तश्यावन आमी सर्व तपस्येची तपस्विंकची नाश केल्ली म्हूण जाल्यार सर्व लोक सुलभ जावन विनाश करूं येता तश्यावन आत्ताच्या आतां आमी पळय तपस्याची विनाशा प्रयत्न कोरका म्हूण सांगून तांणी लेखताची आनी हे सगळी भुंयचेर कितले जन तपस्वी आसाची कितले जन धर्मात्म आसाची कितले जन परमात्म तत्व कळलेले जन आसाची सर्व जना नाश कोरका यज्ञ याग खंय जावच्या नज पक्कनी खंय जावं यज्ञ याग शूर केला म्हूण जाल्यार त्या पूर्ण जायना नशीब पळोवका इता म्हळ्यार यज्ञांत हवीस घालतना न्हय देवतेन पुरे बलिश्ट जावचे तश्यावन हे कार्यक्रम सुरवेकत राबोया आमी आमकां कोणेय प्रतिभटन करूं येवचें जायना इत्याक म्हळ्यार कितले बग्गी तपसू धर्म स्वाध्याय प्रवचन यज्ञ पुराय नाश करता की तितले बग्गी जगत्य नाश जाता म्हूण सांगून तांणी लेखता कळ्ळें तांणी तशी लेखला आतां जाल्यार तितले शीघ्र देवतेंक नाश करका जाल्यार आमी तपस्वींक नाश करका म्हळ्यार एक धैर्य निर्धार आयलींची बारे धैर्य जालें तांकां बारे संतोश जालें मागीर शूर केलें तांणी कालकियान पळय ते समुद्रा भितर निपोवन बसल्याची आनी रात्री वेळाक ऋषी मुनींक खावचे काय तांणी येवन तशी वचून तशीची वशिश्ठाल आश्रमा रेगलीं कय थंय आशिल्ले 188 जन ब्राह्मणांक ब्राह्मण पाप तांकां भक्षण केलें मान्य 9 जन तपस्वी कय खाल्लीच कय तांणी थंय दुखून च्यवन महर्षील आश्रमा रिगलींच कय थंय 100 ऋषी मुनींक खाल्ली कय त्या पापकारी केदन करचें म्हळ्यार रात्रीचे कळकांत सकाळ जल्ली कुडले समुद्रा वचून बसचे कळवे भरद्वाजाल आश्रमा एक दीस रिगलींच कय थंय केवल उद्दानी मारे मात्र खावचे तसले 20 ब्रह्मचार्यांक भक्षण करचें कलीचे तशी तांगेल कामां जाली रात्री वेळेन तो विंगड ऋषी आश्रमा भितर रिगचे थंय सुची तपस्वींक ब्राह्मणांक पुरे गिळून घालचे पळयता ब्राह्मणांगेल संख्या उणी जाल्ले अशीची दानव रात्री वचून ब्राह्मणांक वध करतात जाल्यार हे ऋषी मुनी एकल्यांक कोण येते रात्री वेळार कशी येताची कशी खाताची कसं खातीर हे करताचे कसले कळनी कय सकाळ जल्ले म्हूण जाल्यार पल्ली जल्ले म्हूण जाल्यार आश्रमा प्रदेशांत तपस्या कोरून क्रश जाल्ले शरिराचे कितले की तपस्वी पण आसता खंय प्राण ना आशिल्के ಕೆಲವು ಜನಾಲ್ ಶರೀರಾಂತ ರಗತ ನಾ ಇತ ಮಾಡ್ದಾನೆ ರಗತ್ ಪಿತ್ತಲಿಚಿ ಕೆಲವು ಶರೀರಾಂತ ಮಾಂಸ ನಾಶತಲ್ ಮಾಂಸ ಪುರೆ ಖತ್ತಲಿಚ್ಕೆ ಕೆಲವು ಜನಾಲ್ शरीराचे अवयव पुरे विंगड कोण राशी घालून सोडताली अस्थि पंजराची राशी जावन गेली की आश्रमांत जल्वे ते तितली जाल्यार व्हडणी तांणी यज्ञ करचे समान पुण्य हा करचे कलश मागीर सुरव हे पुरे दाडनू चंची करून उड्डोन सकाळ वतलीच काय अग्निहोत्र आसूचे आयदन पळते अग्नी दवरचे त्या मागीर पुड्डी कोर्ण घालतलीच काही कळवे सगळी आश्रमा सुत्तू हे सुरव अग्निहोत्रा भांड पुरे उड्डयतात नवे हे कार्य निमती सगळी जगत्य भिवन कडकडचे शुरजल कोण करता म्हण जल्वे आश्रमांत यज्ञ जेवचे राबले याग जेवचे राबले ब्राह्मणांची यज्ञ यागा सहाय करतले ऋषी मुनी इनांची तपस्वी मंत्र सांगतले कशी यज्ञ करचे यज्ञ याग पुरे राबले कळवे कडेरी मागिरी सर्व यज्ञ उत्सव इत्यादी काम पुरे राबले नवे आश्रम पुरे ते जोहीन जाल्ले खंय पळयल्यार ते ऋषी म्हयनाक सलना खाल जेवचे जाल्ले आश्रम अशी
कालकेय बाधित नसताना केलव ब्राह्मण वर्लिलीची तपस्वी त्या प्रांत सोणू निपन बसच्या ಶುರು ಕೆಲ್ಕೆ ಪರ್ವತ ಗುಹೆಂತು ನೈಂಚಿ ದಂಡೆಂತ ಸುಚೆ ಬಂಡೆ ಪಾತ್ರ ಎಡ್ಯಾಕ ಕೆಲವು ಜನ ಬಿवून ಪ್ರಾಣ सोडून गेले ಕೆಲವು आश्रम नाश करतल कोण म्हणून सांगून सोदितलीच की समुद्र थंय वचून त्यांनी पाठी धरून वतलीच मागीर त्यांनी खंय वता म्हणून कळना मागीर अपास आश्रमा येतलीच खंय अपास ते दैत्य रात्री वेळारी समुद्रा दुखून भायर येताची आश्रम नाश करून अपास समुद्रा वचून मेळटाची तशी कसं की जात हे रात्रीचे म्हूण दिसता शिवाय कोण करता म्हूण म्हणलेले जायनी तांकां कळवें अनेक म्हळ्यार राक्षसांक रात्री बल चड दिकून ते तांकां ध्वंस करूंक हांकां कोणाकय जायना अशी प्रपंचाची नाश जाता की म्हूण लेखूक तशें जतरस यज्ञ याग राबले हबिसू आहार जावन आशिल्ले देवतेंक आहार ना जाले सीदा वचून इंद्राले सांगले की अशेश जला कडे इंद्र कसं करता नारायणाला वचून अपास स्तोत्र करता काही नारायणा 3 लोकां काही सृष्टी करची तुवेची स्थिती लय तुवे करचे जलवे स्थावर जंगम पुरी आसूची तसली या पृथ्वी तुवें नव सृष्टी केलेले पुढे भुंयची एकल्यानं हिरण्याक्ष म्हणलेल्या असुरान भुंयची होऊन समुद्रा भितर घाल्लेले तू वराह रूप धारण करून ते असुरा संहार करून पृथ्वी उद्धार कर निमे तुवें तशीची हिरण्यकशिपूक प्रल्हादाल कतीर जावन मार निमे तुवें नरसिंह अवतार घेवन येवन जलवे मागिरी बलिचक्रवर्तीक वामन अवतार करून घेवन त्रिलोकाधिपत्या दुखून ताका भ्रश्ट जावची तशी कर निमे मागिरी जंबासूर म्हणून म्हणलेले असुराक तुवें मारलेले तशी एक दोनीने अगणित अवतार घेवन अगणित चांग काम केला हे प्रभो मग आमकां गोतस दुष्ट शिक्षण करचे खातीर शिष्ट रक्षण करचे खातीरची प्रजापालने खातीर तूं असल सकळे कार्य केला आजी आमी पुरे भयान या अर्ध जावन गेल्यांची त्या कोण येता कोण कसं करता ते भूलोकांत आमकां कळना ऋषी मुनी पुरे नाश जाल्यांची आश्रम पुरे वायट जावन गेल्यांची आमकां यज्ञ करतल जेन्नाची हवीर बाग दितल जेन्नाची तेंचे आमगेलो आहार आशिल्ले आज आमकां बुकेन कसल करूंकय जायना आतां ताजे खातीर तुगेल्या शरण येयल्यांची हें दान मागेल क्रूर कर्म पुरय तूं राब्बो येतबे म्हूण सांगता आनी आमकां देवेंद्राक पुरय ह्या महासंकटा दुखून मुक्त करी म्हूण सांगून तांणी देवते पुरय विष्णूक प्रार्थना करताचे खडे रे आनी इतली सकडी प्रार्थना करतना न्हय तो प्रत्यक्ष जावन उत्तर दिलें की ताणें पळय हाजें कारण कसं म्हणून म्हाका गोतस तुमी पुरय थंड मनान हांव सांगिल्लें आयकुका पळय महाभयंकर जावन आशिल्लें कालेय जेवो कालकेय म्हणलेले दैत्य आसाची ते कालेय दानव म्हणटात तांकां वृत्रासुराक तांगेलो नायक करून घेतला 3 लोक विध्वंस करता आशिल्लीची वृत्रासूर मेल्ल म्हूण कळ्ळें कुडलें तांणी वंचून बरल्यार जायत आमी म्हूण सांगून समुद्रा भितर धांवल्यांची ते समुद्रा भितरी निप्पन बशील कालेय राक्षस रात्री वेळार समुद्रा दुखून भायर येताची सगळी पृथ्वींत भोंवताची आनी दोळ्या दिशील आश्रम पुरे ध्वंस करताची आश्रमवासींक तपस्वींक ब्राह्मणांक पुराय संहार करताची 3 लोकां विनाश कोरका म्हणलेले तांगेले एक मुख्य उद्देशात कळवे समुद्रा तळांतू वचून वाच करता देखून तांकां थंय वचून मारूंक साध्य ना तशें जावन हे सगळे समुद्र शोशण करूंक कोणाचें शोशण म्हळ्यार सगळे समुद्र आट्टोचे कोणा साध्य आस ताका सोदूका तुमी म्हाका गोत आशिल्लें म्हणटा अगस्त्य महर्शी सोडल्यार विंगड कोणाकय हे समुद्र शोशण करूंक म्हळ्यार खाल करूंक साध्य ना तशी हे समुद्रांतून उदक आटून गेल्ले शिवाय ते कालकेय राक्षसांक मारूंकय जायना तुमी अगस्त्याला वचची म्हूण तांणी पुरे चतुर्मुख ब्रह्माले सांगताच की ब्रह्म सांगता की बाई तुमी अगस्त्य आश्रमा देवान सांगल्या वरी वचचे म्हूण ते अगस्त्य आश्रमांत थंय पुरे ऋषी महर्ष्यो अगस्त्याल तूं बैसून आसची थंय वताचे देवती पुराय आनी अगस्त्याक प्रार्थना करताच की कसले म्हूण म्हळ्यार महर्शी तुमगेलो प्रभाव कितलो सांगल्यार पावना तितलेंच खंय कळवे पूर्वांत नवशान बाद दितना 3 लोकांच्यांक तुमी आशय दिलेले स्वर्ग लोका दुखून स्वर्ग सिंहासना दुखून
मग धांद जावन असेल ताका भ्रष्ट जावन केलेलं तुमीच. एक पंत विंध्य पर्वत कोप येवन सुर्याले चलन रब्बयता म्हूण सांगून ओड 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 जलकय. सुर्याक ते दंडून एकडे येना त्या वेळाक प्रपंचाकच हान जात आशिल्लें वय वय त्या म्हळ्यार सूर्य ना. तेदना विंध्याल लागीं वचून तुमी तागेले बेळवणी कुंटीत जेवचे तशी म्हळ्यार एक काणीन तसं अगस्त्य विंध्य पर्वताला वता की अगस्त्य महर्षी येयली म्हळ्यार कुडले तो बागसून पायम पडतके विंध्य पर्वत सगळो बागसलो. तेदना अगस्त्य म्हळेलीच की हांव येवो तो शिराबा आतां ताका वचून येता मागीर तो ह्या कडेन येयनी तशें हांव विंध्य पर्वत बागसला म्हूण सांगून म्हणटाच. तशी विंध्य पर्वता लागीं वचून तागेले बेळवणी गावणी जेवची तशें केलें. सर्व लोक क्षेम जल की मात्र न्ही आतां आमकांय तशी जाला आमकांय तुमी शरण दिवका तुमीच आमकां रक्षक जावका आमकां एक वर दिवका तुमी म्हूण सांगून म्हणटाच. कळ्ळें. तेदना हांगा युधिष्ठिराक एक मनांत प्रश्न येता कसले म्हळ्यार खंयची कारणान विंध्याक सुर्याल वयर कोप येयले आनी कशी वाडलो तो सुर्यान अगस्त्यान ताका वाडना अशें कशी पळयलें म्हूण कडेरी सुरवेक ही काणी सोडली थंय खंयची अगस्त्याली एक विशेशत सांगचें पुरे तांणी देवतेनांनी येवन अगस्त्याल्यागी शरण जेवचें त्या वेळाक हे विंध्य पर्वता विशय येयलें न्हय तें आयकुका म्हूण दिसलें युधिष्ठिराक. तो सांगतर कसल कतीर तशें जालें तांणी सांगता खंय कोण लोमश महर्षी सुर्याक एक काम कसलें म्हळ्यार मेरू पर्वत प्रदक्षिण करतर वचचें उदय आनी अस्तमान काल एकडे उदय जाता आनी तेकडे अस्तमान तेकडे दुखून हेकडे हांगा उदय तेकडे अस्तमान जेवची ते मेरू पर्वता प्रदक्षिण काडची ताण. कळ्ळें. तागेलें नित्याचें एक काम ताका विंध्य पर्वत केन्नाय पळयत खंय हें कार्य मेगेला म्हण केस तो मेरू पर्वत ताका कसले इतले गौरव दिवचे सुर्यान सूर्य कसले ताका प्रदक्षिण करता म्हूण सांगून सुर्याक निमित्त के सुर्या तूं केन्नाय हांव पळयतरस मेरू पर्वताक प्रदक्षिण करून ताका एक नमनी गौरव दिता. हांवय तें दोहोड नावें हांवय ताका सदृश जावन नावें मेगेलेय सुत्तो काड तूं म्हूण सांगून. तेदन सूर्य सांगता नाहम आत्मेच्छया शैलम करोमी एनम प्रदक्षिणम एष मार्गः प्रदिष्टो मे एरिदम निर्मितम जगत. हे जगत ते कोण निर्माण केला आपल्या ताणें म्हाका हें काम सांगलां हांव मेगेल कुशिरी ते मेरू पर्वता प्रदक्षिण काडची न्ही गौरव करचें न्ही सृश्टी स्थिती लय कोण करतरस पळय म्हाका हें काम सांगलां ताणें सांगिल्लें बरी हांव हें काम करचें. तें सोण एक हेज्जो तेकडे दवरूक एक हेज्जो हेकडे दवरूक ह्या पर्वत सोण अन्य पर्वता प्रदक्षिण काडूं हांव शक्य न्हय. म्हाका सांगिल्लें देवान सांगिल्लें काम हांव करचें. विंध्या पर्वता भारी कोप येयले खंय वय वे भारी देवान सांगिल्लें तशी कर तूं गेले तुका आनी चंद्राक दोग जनाक एकडे तेकडे वचचें जायना अशें करता हांव म्हणून तितले एक नमने दृढ निर्धार करून येतर 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 वाडतरस कडेरी देवतेंक पळय भंय जालें. विंध्याला येवन म्हणलें की त्यांनी पळय देवान कसं की एक सृष्टिक्रम केला देवान कसं की एक नियमन केला प्रति देवतेंक एक काम दिला तूं अशी बाद दिवच्या नज अव्यवस्थ करचें नज म्हूण जाल्यार ही विंध्यो आयकनी की ना हांव करचेची हांव अशी वाडचेची म्हूण कडेर कसं करचें म्हूण सांगून सीदा तांणी अगस्त्य सोडल्यार आनी आमकां कोणेय गत ना म्हूण अगस्त्याला आश्रम आयलीच खंय आनी सांगली खंय शेष जाला सूर्यचंद्रम असो मार्गम नक्षत्राणां गतिं तथा शैलराजो व्रणोत्येष विंध्यः क्रोधवशानुगः तं निवारितुं शक्तो नान्यः कश्चिद् द्विजोत्तम रते त्वां हि महाभाग तस्मादेनं निवारय. पळय महर्षी कोप येयले पेट्टा कसं करता म्हूण कळना नशी तो विंध्य पर्वत सूर्यचंद्राक तांकां एकडे तेकडे वच्चे सोडना तांगेले मार्गाक अडे हाडता म्हूण सांगून वाडतरस तुमी सोडल्यार विंगड कोणाकय तागेले हें साहस राबोवचें जायना आमी सुमार रितीर पळयलें सांगून तो आयकयना दयकोर हें कार्य करना अशें पळयाचें म्हूण हांकां बारीक करून येयलें वय न्हय सगळे लोकांचे अव्यवस्थ जाती सीदा विंध्य पर्वताले चमकलीच काय आनी थंय लोपामुद्रे घेवन चमकल्यांची विंध्य पर्वता सांगता की मार्गम इच्छाम्य अहम दत्तम भवता पर्वतोत्तम दक्षिणाम अभिगंतास्मि दिशं कार्येण केनचित् यावद् आगमनं मह्यं तावत्त्वं प्रतिपालय निवृत्ते मयि शैलेंद्र ततो वर्धस्व कामत. हे पर्वतराया म्हाका एक कार्य आसा दक्षिण भागा वचका म्हाका हांव तेकडे वता दक्षिण दिशा वचचे खातीर म्हाका मार्ग करून दी आनी कसं म्हळ्यार हांव वपासे वतय तूं अशी सुका तूं वट्रासे वाडल्यार हांव कशी वपास येवचें म्हूण म्हणली की
मार्ग करून दी म्हण रे वाट दी म्हणच ताणें तूं आड रबल्यार मच्छी कशी सगळे वाटे आड रबला तू म्हूण सांगून वापस हांव मेगेले जागे चमकल नंतर तू कशी जावं तशी वाड म्हूण कडेरी बिंदू जायत म्हणटकी कಡೆ तागेले आतां ताका दांठून वचूं न्हय लोपामुद्रेक आनी अगस्त्याक गुड्डू जावन बागसून दिलके आनी अगस्त्यान वापस येवतय तशी रबुका म्हणला न्हय मागीर अगस्त्यो येयीनीच काय विंध्याक वड्डूक जैनिकी तशी हें एक काणी सांगली न्हय आनी आतां कालेकयाले विशय अर्द सांगला न्हय ते सांगता म्हूण कडेरी अगस्त्य म्हणटा की देवती पुरे कालकेयाले ಒಟ್ಟು युद्ध कोरचे खातीर आमकां जायना तुमी कसले जावो रितीर सहाय करका म्हणून म्हळ्यार तेश खातीर तांणी हांगा आयल्यांची अगस्त्य निमिताची कसं खातीर आयल्याची कसं वर जावं तो कडेन तांणी सांगता की देवते पळय एक असाध्य जावन आशिल्लें कार्य तुमकां मात्र साधन करूं येता कसं जालें म्हळ्यार महासमुद्र सगळो आटोका उदकाक नानाशी कोरका तेश जाल्यार थंय आसूचे काले राक्षस देवतेंक बाद दितात आनी रात्री वेळार भायर येताची सर्व ऋषी आश्रम ध्वंस करून सोडतर आसाची तुमकां गोतच न्हय ऋषी मुनी ध्वंस जाल्यार देवती वांचनाची म्हूण सांगून तशें तुमी करूण कोर न्हू हे समुद्र आटोवन दिवचें काम करूं येता कळेर जायत तशी जावो सगळे मनुष्य कुलाक सूख जेतो म्हूण जाल्यार हे काम आपण करता म्हूण सांगून सीद तांणी अगस्त्य समुद्राला वता हे पूरे ऋषी महर्षी तपस्वियो वरलेले जन पाप मारनो कोरनो दिश मारनो वरलेले जन पुरे अगस्त्याला मागशी बतरसाची कडेरी आतां कसं की अगस्त्य एक व्हड काम करता समुद्र आटोवचें काम कसं पळोवया म्हूण सांगून मनुष्य सर्प गंधर्व यक्ष किंपुरुष देवते सर्वई महर्षी मागशी चमकल्यांची वचून थंय समुद्रालाग येवन पावताची हांगा जावन वरुणाल्याची कुंभसंभव म्हणचे न्हू अगस्त्याक वरुणाल मित्रा वरुणाल पुत्र नव्हतानी तशी ऋषी महर्षी देवतेंगेल ಒಟ್ಟು समुद्र तीराला येवन पावलींची आनी तांगेल सुतू वसूचे देवतेंकनी मानवांक सांगताच की त्यांनी उद्देश करून देवतेला म्हळेलीच की त्यांनी पळय हे सगळे समुद्र आव आतांची पान करची म्हळ्यार पिवचे कळवे मागीर समुद्रा उदापुरे आटले नंतर कसं कोरका म्हणून तुम्ही लेखला पळय त्या करत तुम्ही म्हणून आनी पुराय जन पळयतर आसाची समुद्र पिवच्या सुरू केले काही सगळेची समुद्र बस 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 येवन अगस्त्याल तोंड व्हडलो एक बांयशी जाल्ल्या काही तांत भितर प्रवेश करतर आसा सर्व देवतेंक आश्चर्य जाता काही स्तोत्र करताच काही त्वं नहत्राता विधाता च लोकानां लोकभावना तत्प्रसाद समुच्छेदम न गच्छेत सामरम जगत तुम्ही आमकां रक्षण करतर आसाची तुमीचे सर्वाक कारण तुमगेल निमतीची देवतेंक आयली हे संकट पुरे नाश जातर आस म्हूण न्ही स्तोत्र करतर आसाची गंधर्व भारी संतोष चलके वाद्य वाजितर आसाच काही अगस्त्याल वैरी पुष्पवृष्टी पुरे जातर आस अशी तशी पळोवका जाल्यार तितले व्हड समुद्र खाली चल्ले देवती पळयताची एक बोट उदाना समुद्रांत भारी आनंद जाले काही कुडले तांणी कसं केल्लें थंय कालके राक्षसांक अशी प्रजत म्हणून कसो तांणी आयुध न्हिदोवन घेवन कांय तयार रांदची तांणी राम मेरे पट्टांक मारून बशिल्ली दिसता हांणी देवतेन पुरे आयुध न्हिदवर न्हू तयार जाल्ले न्हय तांणी आक्रमण केल्लेची कालके राक्षसाल वैरी आनी तांणी युद्ध जालें तांगेले मध्येंतू कडेरी तांगेले सुरवेकाची तपस्वींक पुरे मारलेले न्हय तपस्वींक मारल्यार ते पाप आसता वय न्हय त्या पापा निमती निर्बल जाल्यांची की तांणी मस्त काळ देवतेंगेल वटू तांकां युद्ध करूंक साध्य जायनी तशी ಸ್ವಲ್ಪ समय भितर कालके राक्षसांक नाश करून सोडले कळ्ळे तशी काले राक्षस पुरे ध्वंस जालीच की देवते अगस्त्याला येवन अगस्त्याला म्हणले की तुमगेल्या अनुग्रहान 3 लोकांकय सुख जाल्ले महापराक्रमी कालकेयांक आमी ध्वंस केले तुमगेल शक्ती निमती आमकां हे साध्य जाल्ले आनी जाय जाल्यार हे समुद्रा उदक वापस बोरन सोडायची म्हूण तेदना तांणी म्हणलें की पिल्लेल समुद्रा उद आमी गेल पोट्टान तूं जीर्ण जावन गेला आतां समुद्र भोर का म्हूण जाल्यार
तुम्ही कसले विंगड उपाय आलोचन कोरका म्हण सांगून आता ते समुद्र भोरची कशी तांका एक पण ताकाला की राक्षसांक मारला म्हणेल विषय संतोष जलात समुद्र खाली जल नव्हे म्हण दिसता कशी वापस भरचे कडे पुरे देवते ओटवूची ब्रह्मालय चमकलीचे तांगेल मध्ये तंतांनी उलोन घेतले की आणि ब्रह्मालयक पाय हात पायंपुण निमगेले की कशी या भोरचे उदाक म्हण त्या वेळाक पायंपळलीची ब्रह्मालय निमगेले कशी उदा भरचे म्हण सांग ब्रह्माल निमती कसल उत्तर मिळता ते आम्ही पैसे दिसापळ आधी सांगेल सर्व परमात्माले गुरुंगेल चरणारविंद समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता